काही झालं तरी दिगूला यातलं अजिबात काही कळता कामा नये. नाहीतर काय होईल? यमुने, ऐकलं बरं का दिगूने? सगळं ऐकलं. नाही, मी ऐकलं नाही, पण काहीतरी आहे ना. बघितलंस ना कसा हुशार आहे. काहीतरी आहे हे कळतंय. पण काही म्हणा यमुने, दिगू समोर ना आपलं गुपित काही गुपित राहतच नाही. जाऊ दे, मी सांगूनच टाकते. अरे दिगू, खरं तर ना तुला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, पण जाऊ दे, आता सांगूनच टाकते. नाहीतर नको, सखू समोरच सांगते. यमुने, जा सखूला बोलावून आण. मगाशी सांगितलं होतं ना तुला सखूला बोलाव म्हणून. जा ना, घेऊन ये ना तिला. जा. सर ये. चल चल, आम्ही जातो. बोलव हा सखूला. ये ये रे, ये ये ये. सखूला बोलवायला मला सांगितलं होतं. कधी? विषय तर गंगीचा चालला होता, सखूचा विषय पण नव्हता. हा, म्हणजे आम्ही काय बोलत होतो याबद्दल दिगूला काय रचून सांगावं याच्याबद्दल काहीतरी शक्कल लढवण्यासाठी रमाईला वेळ हवा होता. काय झालं सासूबाई? कशासाठी बोलवलत? सांगते ना. सखू, दिगू, यमुना, मला सांगा, आपल्या घरावरचं नरपशूचं मोठं संकट का टळलं? का? तर सखूनं त्या दिवशी देवीचं अखंड कुंकुमार्चन केलं होतं म्हणून. काय? हो. नाही म्हणजे आपणही त्याच दिवशी देवीला गेलो होतो. देवीचं दर्शन घेतलं, ओटी भरली, साकडं घातलं. त्याचाही हा परिणाम आहेच, आहे की नाही? हो सासूबाई. नाही म्हणजे गुरु झिंगरोबा आणि बाबाजींचे आशीर्वाद आहेतच, पण देवीचाही आशीर्वाद होता. तेव्हा तुम्ही आता जोड्यानं देवीच्या दर्शनाला जा. तिची ओटी भरा, साकडं घाला आणि तिचे आभार माना. हा, आत्ताच्या आत्ता निघा, चला. अरे रमाई, अगं पण पेढीवर काम आहेत मला. आला मोठा पेढीचं कौतुक सांगणारा. सखूच्या मागे मागे सासरी जातोस, पाडव्याला रावळात जातोस. तुला काय वाटलं मला समजणार नाही? वसुलीला जातोस अशी चिठ्ठी आमच्यासाठी ठेवून सखूला भेटायला गेलास ना? हा, चला चला, तुम्ही निघा, तयारीला लागा, निघा. हो रमाई, चल सखू. रमाई, अगं हे काय केलंस तू? काही नाही, औदसेला घरापासून लांब ठेवलं ग. आता का ते विचारू नकोस. तू जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेव. ते गेले ना की लगेच येऊन मला सांग. बाकी काहीही विचारू नकोस. डोळे उघडे ठेवून फक्त बघ. जा.
गंगे? मी कोण आहे? मी कोण आहे? मालकीनबाई. आणि अग्निशुद्धी? अग्निशुद्धी. अग्निशुद्धी का कायचं म्हणत होतीस ना तू? अगं, अग्निशुद्धी कधी नव्हतंच, मग तुला कसं ठाऊक? आणि आपल्याला जे आठवत नाही ना त्याचा गवगवा करायचा नाही, तोंडातून काढायचंच नाही ते, समजलं ना? होय, समजलं. पर ते एकदा सांगून कळत नाही का ग तुला? अग्निशुद्धी काही नव्हतंच, मग कशाला आठवायचं? हा? आणि काय ग, पुन्हा खरकटी आणि धुतलेली भांडी एकत्र केलीस ना? रोज रोज तुझं हे वागणं आम्ही खपून घेणार नाही, हा? चालणारच नाही. आत्ताच अद्दल घडवते तुला. चल चल तू माझ्या बरोबर, चल ये, चल चल, तू चल, दाखवतेस मी तुला. चल. जाऊ बाई, हो काय झालं? तुमच्यापर्यंत पोचावं असं काही झालेलं नाहीये. तुम्ही निवांत रांधा वाढा आणि केव्हा गिळायचं ना तेवढंच बघा. जरा डोळे उघडे ठेवून काय नुकसान होतंय आपलं ते बघू नका. सगळं मलाच बघायला लावा. हा, काय झालं विचार. चल गा, चल ये ये. आली मोठी. आधी दुसऱ्यांचे डोळे बांधून ठेव आणि मग म्हण बघतच नाही. सगळीकडे आपले महामायाचं मी मी आणि मी. यंबे, अशीच कृपा असू देत. कुटुंबातल्या सगळ्यांना सुखी ठेव. रक्षण कर माते. खरंच सखू, थोडं मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की लग्न झाल्यापासून किती कसोट्या दिल्यास का तू. ती संकटांशी लढलीस. अहो, मी काहीच नाही केलंय. विठुराय माझ्या पाठीची आहे ना, म्हणून सगळं तरुण जात आहे. सखू, मला ना वाद, संघर्ष, भांडणं नको वाटतात. नेकीनं, न्यायानं साधं सरळ जगावंसं वाटतं. तसंच जगणं मला आवडतं. झालं, पुन्हा खोळ्यासारखी असलीस. अगं, आता काय झालं तुला? अहो, तुम्ही ना अगदी माझ्या आप्पांसारखेच आहात. ते सुद्धा असे शांतपणे बोलायचे, लहान बाळासारखे निरागस हसायचे, मायेने बघायचे. मला आप्पांचा जसा आधार वाटायचा ना, तसंच तुमचंही वाटतं. अगं सखू, आता आप्पा तुझ्या सोबत नसले तरी मी आहे ना. तू मला आप्पाच समज. अहो, काहीतरीच काय, बायकोने आहोंना कधी आप्पा समजायचं असतं का? अरे मी तर म्हणती, ती इतकी लहान आहे का तू बापाच्या मायेनं सांभाळायला हवं. तिला दुखलं खुपलं तर तुझी झोप उडाली पाहिजे, तर बापाचं काळीज म्हणायचं. खुळे, बायको जोवर लहान असते ना तोवर आहो तिच्यासाठी आप्पांच्या सारखेच असतात. कळलं? कळलं दिगू आप्पा. आ? चुकलं माझं, मी तुमचं नाव घेतलं. खरंच खोळी आहेस तू सकू. चल, दाखवते मी तू.
आपली अवस्थेत मालकीनबाई त्या पण स्वतः बाजाबा बघितलं का त्या पेढीवाल्या मालकीनबाई आपल्या वस्तीत आल्यात ते पण स्वतः. अरे सोबतीला गंगी आहे ना? होय तर. अरे त्या आपल्या शंकरा जागल्या त्याची बाई त्यांच्याचकडे कामाला आहे ना. चल बघूया. हा चालेल चालेल. ए डोकऱ्या बघताय का? चालेल का तू? ए, निघा. जा. ए, चल, 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 चल. म्हातारे पाहिलं का गंगेला तिची मालकीनबाई कशी ओढून आणताय. काहीतरी फिरत झालं असं. तो माझ्या तळ्याला धावला ना मग नक्कीच. चल मालकीनबाई, अहो मालकीनबाई, तुम्ही स्वतः आमच्या वस्तीत आल्या? अहो मला बोलवायचं ना. आणि गंगीने काय केलं? सांगते, हिचा नवरा कुठे? असेल की इथंच. शंकर्या अरे बाहेर ये पटकन. अरे हे बघ, अरे ज्या बाईले बाई मालकीनबाई स्वतः आपल्या वस्तीत आल्यात. अरे बाहेर ये. बघ बघ काय केलं बघ. हे बघ बघ. मालकीनबाई तुम्ही इथं बसा. ते राहू दे. अहो मला सांगावं धाडला असता, मी धावत आलो असतो वाड्यावर. काय झालं, माझ्या गंगीनं काही आगळीक केली नाही ना? आगळीक? डोक्याला ताप झाली आहे. हिचं हे खुळेपण किती दिवस सहन करायचं? कामं करायची सोडून वाढूनच ठेवतेय. एक काम धड करत नाही. उलट हिला बघायचं आमचं काम वाढलंय. काहीही बरळत असते. मनस्ताप झालाय म्हणून हिच्या हाताला धरून तुझ्याकडे सोडायला आली आहे. आणि खबरदार, त्या गंगीला परत माझ्या वाड्यावर कामाला पाठवलंस तर माझ्या अंगणात पण हिनं पाऊल ठेवता कामा नये. समजलं? माफ करा मालकीनबाई. अहो माझी गंगी तशी काम चुकारण तरच देणारी नाही हो. बाई म्हणे आमच्या रक्तातच नाही. आता तुम्हाला बी ठाव आहे, काही दिवसापासनं ती जरा आजारी आहे. तिच्या नादात असती. तिचं काही चुकलं माकलं असेल तर मी माफी मागतो, पण तिच्यावर राग नका धरू. हात जोडतो. होय होय, आमची गंगी लय गुणाची आहे. हे डोकरे दाबतो. अरे मालकीनबाई काय म्हणतात आणि तू काय गंगेचं कौतुक सांगतेस? मालकीनबाई तुम्ही घोर नका लावून घेऊ. हां मॅच वस्तीतलं मोरक्या आहे. तुमच्या कामाची खोटी होऊ देणार नाही आम्ही. माझ्या कामाचं राहू द्या हो. हिच्याकडे लक्ष ठेवा. अग्निशुद्धी बाबाजी. आणि ही काहीही बरळली तरी हिच्यावर विश्वास ठेवायचा नाही. खाल्ल्या मिठाला जागली नाहीये ही. नाही असं नाही होणार. गंगे गंगे काय झालं सांग की. गंगे अगं असं का बोलतोय द्या. गंगे गंगे काय केलंस तू? सखुताई सखुताई. हो, तुम्ही विठुरायाला हात जोडले? नाही, मी आई रखुमाईला हात जोडले. कसे काय? तू गुहेत गेली होतीस ना सकू, तेव्हा मी याच रखुमाईला साकडं घातलं होतं. तिने आणि बाबाजींनीच तुला गुहेतून सुखरूप बाहेर आणला, तुझ्या विठुरायाने नाही. आणि माझं तर म्हणणं आहे, उलट तुझी त्याच्यावर इतकी श्रद्धा आहे, मग तो तुझ्यावर इतकी संकट येऊच का देतो ग सकू? हो असं काय करताय? रखुमाई माता आणि विठुराया काही वेगवेगळे नाहीयेत. आणि तुम्हाला एक सांगू, माझा विठुरायाच मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. तो माझा सखा आहे ना. पण तरी मी त्याला एकदा विचारणार आहे की मला सारखं सारखं संकटात कोण ढकलतं. आता तुम्हीच बघा ना, सासूबाईंचे हात भाजले, मामीने दागिने लपवले,
आजोबांनी खोटे आरोप केले आणि गंगा मावशी तिची अवस्था किती विचित्र झाली. हे सगळं ते सगळं सोड आता सखू. जे व्हायचं ते होऊन गेलं. आधीच खूप मनस्ताप झाला. आता तू स्वतःची काळजी कर. जगाची चिंता सोडून दे. हो असं काय करताय? सगळी आपलीच माणसं आहेत ना. त्यांची काळजी मुद्दाम करावी लागत नाही, ती आपोआपच येते. बघा ना तुम्हीच, सासूबाईंचे हात बरे झाले, बुवा आजोबा भानावर आले आणि गंगा मावशी ती पण बरी व्हायला लागली. आणि तुम्हाला माहितीये का, गंगा मावशीने मला आणि सासूबाईंना ओळखलंय. आता फक्त थोडे प्रयत्न केले की गंगा मावशी पूर्ण बरी होईल. आणि मी तिला पूर्ण बरी करणारच. अहो सगळी आपलीच माणसं आहेत. त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण करणार? बाबाजी, म्हणूनच मी खूप घाबरलीये. अहो, अग्निशुद्धीचं खरंच जर दिगूला कळलं तर? माझ्या दिगूला अग्निशुद्धीचं कळलं तर? अरे हार त्या दिगूच्या. अगं ए टवळे, बघाव तेव्हा दिगू दिगू दिगू, दुसरं काही दिसत नाही का तुला? दिगू दिगू दिगू, हाड हाड हाड. ती गंगी होती ना तुझ्याकडे कामाला, होती ना ताब्यात, पण काढून टाकलं तिला कामावरनं. आता ती दुसरीकडे काम मागायला जाईल तेव्हा तिला अदुगर काय विचारतील? मनोरमेनं कामावरनं का काढलं? आणि मग ती पटल पटल समज सांगून टाकील. आणि ऐकणारे का बसणार आहेत होय ग? ते तिखट मीठ लावून दुसऱ्यांना सांगतील, एकमेकात बोलतील. मग झालं तर, आणि त्यात तिचा तो दादला, तो तर जागल्या हाय. समधीकडे गस्त घालत असतो, बोंबलत असतो गावभर. तो बोंबलून समध्या गावाला सांगल, आणि अशा प्रकारे समध्या गावात बोबाट होईल. आणि मग आमचं काय ग? आमचं काय? आत्ता पातूर रोवलेला पडकवलेला आमचा झेंडा त्याच्या पार चिंध्या होतील. आणि तुला फक्त माझ्या दिगूला काय सांगू तेवढंच पडलंय. स्वतःचा विचार कर फक्त तू. तुझ्या गुरुचं काय? नाही बाबाजी, क्षमा करा. मी खरंच हा विचार नाही केला. मी क्षमा मागते. पण आता मी यावर काय करावं असं वाटतंय तुम्हाला? गेली मनोरमाबाई. आता काय करणार तुम्ही? अहो, आता काय करू नका. आधी जे काय खरकट सांडलंय हे समजा आम्हालाच गोळा करायचंय. त्यात आता आणखीन भर नको घालूस. निघ आता. अगे निघ. खरंच गंगी अग्निशुद्धीचं बरडून आपली वाट लावणार का? ए टोनग्या, तुझा गुरु काय कच्च्या मडक्याचा आहे वैर? गंगी डोई जड होण्याच्या अगोदरच तिच्यावर झाली माघोरी उपाय करणार. अशी अवस्था करल ना तिची, का तिच्या वस्तीतली लोक तिला दगडाने ठेचून मारते. बघच तू पार खोळी करतो का नाही तिला? बैर्या, चल आपल्याला तिच्या वस्तीत जायचंय. काय बाबाजी, तुम्ही त्यांच्या वस्तीत जाणार? आपण जायचंय. वाजत गाजत लवाजमा घेऊन. जो हात आमच्या गळ्यापातूर आलेला आहे तो मुळा सकट छाटून टाकायचा. जय जिंगरोबा. अरे या समजाने लवकर या. अरे या समजाने बाहेर या. अरे या समजाने बाहेर या. अरे
अरे स्वतः बाबाजी आपल्या लेवाजम्या सकट वाजत गाजत मिरवत येतोय आपल्या वस्तीत हा रे शंक्या काय रे अरे तुझ्या बारीनं केलं तरी काय अरे स्वतः बाबाजी वस्तीत येतात होय की काल मालकीनबाई येऊन गेल्या आणि आज हे आले ते ये बाबा अरे ह्या गंगीने नक्की केले तरी काय नागोजी बाबा नागोजी बाबा जय नागोजी बाबा नागोजी बाबा बाजा स्वतःला वस्तीचा म्होरक्या समजतोस ना हा मग एवढ्या तेवढ्या कारणावरून तुझ्या बुडाला आग कशाला लागती अरे एवढा कशाला टाना टाना उडतू यास ये डोकरे कळतं का नाही तुला स्वतः बाबाजी आपल्या वस्तीत यायलेत अरे एवढा मोठा माणूस आणि आपल्या वस्तीत मग एवढा फुरफुरतोस कशा पाहिजे एक इगीत सांगून ठेवते तुला नीट ऐकून ठेव काय अरे ही मोठी माणसं आपल्या वस्तीत अचानक येतात ना तेव्हा ती काय आपल्या भल्यासाठी येत नाहीत काल ती मालकीनबाई आली आज यो बाबाजी येतोय म्हणजे त्यांचं शेपूट नक्की कुठल्या तरी फटीत अडकलंय समजून जा शंकर्या तू न ग घोर लावून घेऊस म्या तुझ्या बरोबर आहे मला सांग गंगी कुठं आहे गंगी ही काही तर बसली सासू काकू अहो तुम्ही का भांडी घासताय मग कोण घासणार का आज गंगा मावशी आली नाहीये का ती कशी येईल ग काल जाऊ बाई तिला घरातून वच्छे वच्छे अगं तुझं लक्ष नसतं ग अगं वहिनी नाही काय हा अगं त्या गंगीचा नवरा आला होता तो शंकर नाही का जागल्या तो आला होता आणि जाताना सांगून गेला की गंगी कामावर येणार नाही म्हणून हा कळलं पण का असं कसं होईल गंगा मावशी तर आता बरी होतीये ना मग कामावर का नाही येणार सासू काकू तुम्ही उठा मी घासते भांडी तू भांडी घासशील हो पण दळण आहे ना उरावर नाही सासू काकू माझं दळण पण झालंय चाळून डब्यात ठेवलंय उठा तुम्ही मी घासते आज गंगा मावशी आली नाहीये का गंगा मावशी ती आली कशी येईल ग काल जाऊ बाई तिला घरातून काल जाऊबाई तिला वच्छे घरातून. वच्छे अगं तुझं लक्ष नसतं ग अगं वहिनी नाही काय त्या गंगीचा नवरा आला होता आणि जाताना सांगून गेला की गंगी कामावर येणार नाही म्हणून हा कळलं कळलं सासू काकू तर सासूबाईंचं नाव घेत होत्या पण सासरे काकांनी त्यांना अडवलं म्हणजे नक्कीच गंगा मावशी बाबतीत काहीतरी गडबड आहे